मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 22 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश त्या माणसाच्याच म्हणजेच मॅनेजरच्या घरून निघतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी का कोणास ठाऊक पण मला असं सारखं राहून राहून वाटते की हा मॅनेजर आपल्याला मकरंदच्या बहिणीपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्याकडे पुन्हा जायला हवं, त्याच्याकडे काहीतरी माहिती नक्कीच असेल. जानकी पण ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करते. तर इथे तो मॅनेजर आपली जुनी फाईल काढतो आणि त्यामधला मायाचा फोटो बघतो. तो मायाला फोन लावतो. तो मायाला म्हणतो, माया मॅडम, आत्ता तुम्हाला मी मुद्दाम फोन केला आहे. तुमच्या कुकर्माचं सत्य माझ्यापर्यंत पोहोचलं. जानकी ऋषिकेश इथे आले होते तुमची माहिती विचारायला, पण मी काही सांगितलं नाही. मायाला एकदम धक्का बसतो. जानकीला या मॅनेजरबद्दल कसं काय कळलं असं तिला प्रश्न पडतो. तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश घरी येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश मला काहीतरी गडबड वाटते. ऋषिकेश विचारतो, कसली गडबड, काय म्हणायचे तुला? जानकी म्हणते, ऋषिकेश मला असं वाटते की आई कुठल्या तरी संकटात आहेत. ती ऐश्वर्या त्यांना काही करणार तर नाही ना? त्यांचा अजून फोन नाही आला. ऋषिकेशही काळजाचा ठोका चुकतो. तर इथे ऐश्वर्या कावेरीला म्हणते, मॉम आता तू काही बोलायचं नाही. मला फक्त बदला घ्यायचा आहे, तो मी घेणारच. म्हणजे सुमित्रा अवंतिका यांना कसं सोडवेल हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश मकरंदच्या ऑफिसमध्ये पिऊनचं काम करणाऱ्या माणसाकडे येतात. जानकी गोड बोलून मकरंदची चौकशी करते, मकरंदच्या बहिणीची आणि त्यांच्या ऑफिसची चौकशी करते. तेव्हा तिला कळतं की ऑफिस तेव्हाच बंद झालं होतं. मकरंद गेला आणि मकरंदचं ऑफिस मकरंदच्या बहिणीच्या हातात हँडओव्हर केलं आणि हे सगळं मकरंदच्या मॅनेजरने केलं होतं. जानकी गोड बोलून पत्ता, नाव, फोन नंबर सगळं विचारून घेते. जानकी ऋषिकेश त्या मॅनेजरला भेटायला जातात. तर इथे अवंतिका मास्कमॅनला फोन लावते आणि त्याला सांगते की मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे, पण मला महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे कुठे भेटशील? मास्कमॅन तिला मंदिराच्या मागे यायला सांगतो. तर थोड्या वेळाने अवंतिका मास्कमॅनला भेटायला जाते. ती मास्कमॅनला सांगते की मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे, त्याबदल्यात तू मला काय देणार? मास्कमॅन म्हणतो, हे बघ, तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे होता ना, तुझा हक्क मी तुला देणार. प्रॉपर्टीचा हिस्सा मी तुला देऊन टाकणार. अवंतिका म्हणते, मला अजून एक बोलायचं होतं. तू आम्हाला आमचा हक्क देशील, प्रॉपर्टीतला हिस्सा देशील आणि नंतर आम्ही निघून जाऊ. पण एक गोष्ट मला जाणून घ्यायची, तू आहेस तरी कोण? तुझी खरी ओळख आहे तरी काय? मास्कमॅन म्हणतो, हे बघ, जास्त हुशारी दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. तुझं जेवढं काम आहे ना तेवढं कर. पैसे पाहिजेत ना तुला, पैसे घे आणि इथून निघून जा. अवंतिका विचारते, किती पैसे मिळतील मला? किती देणार आहेस तू? मास्कमॅन म्हणतो, तुला मी कॅश पैसे देणार आणि तेही 25 करोड रुपये. उद्या ये, कॅश घे आणि निघून जा. घर सोडायची तयारीला लागा. अवंतिका म्हणते, तयारी सगळी झाली आहे. तू जेव्हा आमच्या हातात कॅश देशील तेव्हा आम्ही घर सोडून निघून जाऊ आणि त्यानंतर मुळशीत, पुण्यात आणि रणदिवे फॅमिलीशी आमचा काहीही संबंध राहणार नाही. अवंतिका निघून जाते. इथे माया खुश होऊन जाते. तर इथे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते, मास्कमॅनला भेटायचं ना, चला. ऐश्वर्या सुमित्राला चालत खूप लांब घेऊन जाते. सुमित्राचे पाय दुखत असतात. सुमित्रा म्हणते, अगं किती चालवतेस, रिक्षा तरी कर ना. ऐश्वर्या म्हणते, ए थेरडे, चालायचं गुपचूप. तुला मास्कमॅनला भेटायचं आहे ना, हे करावंच लागेल. ऐश्वर्या सुमित्राला त्रास देत एका ठिकाणी घेऊन जाते. तर इथे जानकी ऋषिकेश त्या मॅनेजरच्या घरी पोहोचतात. जानकी आपली ओळख देते आणि मकरंदच्या ऑफिसमध्ये ती काम करायची हे सांगते. मकरंदचं नाव ऐकून तो मॅनेजर खूप चिडतो आणि जानकीला खूप बोलतो आणि घरातून हाकलून लावतो. जानकी ऋषिकेश यांना वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा एवढा चिडतोय म्हणजे मकरंदवरती राग आहे याचा. जानकी ऋषिकेश खिडकीतून मॅनेजरशी बोलतात. जानकी ऋषिकेश मॅनेजरला रिक्वेस्ट करत असतात. जानकी म्हणते, प्लीज आमचं ऐकून घ्या. माझं नाव ऐकल्यावर एवढे का चिडलात तुम्ही? सर, अहो त्या मकरंदने आम्हाला फसवलं आहे, आम्हाला खूप मोठ्या अडचणीत टाकले. प्लीज आमचं एकदा बोलणं ऐकून घ्या. त्या मकरंदने आणि मकरंदच्या बहिणीने आम्हाला खूप मोठ्या संकटात टाकले. तो मकरंद जिवंत आहे, त्याच्याबद्दल आम्ही सगळी माहिती काढली. प्लीज सर, मदत करा. त्या मॅनेजरला जानकी ऋषिकेशची दया येते आणि तो जानकी ऋषिकेशसाठी दरवाजा उघडतो. तर इथे अवंतिका घरी येते. ती सौमित्रेला म्हणते, सौमित्र चल पॅकिंग कर. सौमित्र म्हणतो, काय बोलतेस तू? पॅकिंग कशासाठी? अवंतिका म्हणते, सौमित्र घर सोडून जातोय आपण, त्यामुळे तू तुझे कपडे आवर आणि चल.
सौमित्र म्हणतो, नाही हा अवंतिका, मी घर सोडून कुठेही जाणार नाहीये आणि आपण जायचं नाहीये. दादा बहिणीचं तरी न विचार कर ना. अगं ते एवढ्या मोठ्या संकटात असताना आपण काय करायचंय? आपण त्यांना सोडून पळून जायचं का? अवंतिका सौमित्र यांच्यामध्ये मोठमोठ्याने भांडणं होत असतात. सारंग तिथे येतो. सारंगला हे सगळं ऐकून एकदम धक्का बसतो. सारंग म्हणतो, वहिनी हे काय बोलताय तुम्ही? अवंतिका म्हणते, बरोबर बोलते, आता आम्हाला ह्या घरात राहायचंच नाहीये. तर इथे जानकी ऋषिकेश त्या मॅनेजरच्या घरात येतात. त्या मॅनेजरला विचारतात, तुम्ही आमचं नाव ऐकून एवढे का चिडलात? तो मॅनेजर म्हणतो, त्या मकरनमुळे आणि त्याच्या बहिणीमुळे मी खूप त्रास सहन केलेला आहे. जे भोगायचं आहे ना ते सगळं भोगलंय, त्यामुळे आता मला काही सहन करायचं नाहीये. जानकी विचारते, काय केले त्याने तुमच्यासोबत? मॅनेजर सगळं सांगायला लागतो. मॅनेजर म्हणतो, त्या मकरनने माझा काहीही संबंध नसताना मला एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकवलं. जानकी म्हणते, त्या मकरनने कर्ज घेतले आणि त्या मकरनच्या कंपनीकडून आमच्या घरावरती कब्जा मिळवायला लोक येत आहेत. मॅनेजर म्हणतो, काय? मकरनची कंपनी? पण मकरनची कंपनी तर तेव्हाच उद्ध्वस्त झाली होती. मी कागदपत्र द्यायला गेलो आणि त्यावेळेस मकरनच्या बहिणीने मला सगळ्यामध्ये अडकवलं होतं. मकरनच्या बहिणीकडे त्यांच्याकडे कुणाकडेच पैसे नव्हते. त्यांनी लोकांकडून इव्हेंट घेतले होते, पण इव्हेंटची कामं पण केली नाही. पैसे देतो देतो म्हणाले आणि एक दिवस मकरनची बहीण गायब झाली. माझा तिच्याशी काहीही संबंध नाहीये, तरी पण मला या सगळ्यामध्ये अडकवलं. लोकांना वाटलं की मी त्यांचे पैसे खाल्लेत. लोकांनी मला मारलं आणि त्यांना वाटलं की मी त्यांना फसवलंय, म्हणून पोलिसात सुद्धा दिलं. एवढा जाच सहन केलाय ना मी. माझे बायको मुलगा मला सोडून निघून गेले, त्यामुळे मी एकटा पडलो. माझं कोणीच नाहीये. मरायची हिंमत नाही म्हणून मरता सुद्धा येत नाहीये. कसं बसं आयुष्य आहे ते ढकलतोय. आत्तापर्यंत जे घडले त्याचे विसरण्याचा प्रयत्न करतो, पण काही ना काही होतं आणि मकरनचा विचार येतो आणि त्यामुळे चिडचिड होते. मगाशी तुम्ही आलात तेव्हा हेच झालं होतं आणि त्यामुळे तुमच्यावरती सगळा राग निघाला. तर इथे सारंग म्हणतो, अहो अवंतिका वहिनी हे काय बोलताय तुम्ही? अवंतिका म्हणते, बरोबर बोलते. घरामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याचं कुणाला काहीतरी पडलंय का? भाऊजी, अहो नाना कोल्हापूरला जाऊन बसले, आई ऐश्वर्याकडे जाऊन बसलेत आणि हे दादा वहिनी काय शोधाशोध करतात त्यांचं त्यांना माहिती आहे. माया तिथे आलेली असते. अवंतिका तिला बघते आणि म्हणते, नको ती लोक घरात घेऊन ठेवलीत वहिनीने आणि त्यांना पोचतायत. मला तर चिड यायला लागली आहे. सौमित्र म्हणतो, अगं ही काय बोलतेस तू? मायाबद्दल असं कसं बोलू शकतेस? अवंतिका म्हणते, बोलू शकते, मला खटकते ती. मला नाही आवडत ती बाई घरामध्ये. अवंतिका सौमित्र यांच्यातली भांडणं बघून मायाला खूप छान वाटतं. अवंतिका सौमित्राला म्हणते, सौमित्र चल, आपल्याला हे घर सोडायचंय आणि हा निर्णय फायनल आहे. अवंतिका बॅग भरायला जाते. सौमित्र तिच्या मागे जातो, तिला समजवत असतो. दोघं बॅग भरत असताना मोठमोठ्याने भांडत असतात आणि मायाला हे सगळं बघून आनंद मिळत असतो. तर इथे जानकी ऋषिकेश मॅनेजरला म्हणतात, अहो ती माया आणि तिचा भाऊ आमच्या मागे खूप लागलेले आहेत. आमच्या घराची वाट लावून टाकली आहे. त्यांच्याकडे पैसा आहे ना, पैशाच्या जोरावर सगळं करतायत. तो माणूस म्हणतो, नाही त्यांच्याकडे अजिबात पैसा नाही आहे. ते बँक करप्ट झालेले आहेत. त्यांची कंपनी तर कधीच बंद पडली होती आणि त्या मकरनची बहीण ती अमेरिकेला निघून गेली. जानकी विचारते, तुमच्याकडे मकरनच्या बहिणीचा फोटो किंवा आय कार्ड वगैरे काही आहे का? तो माणूस म्हणतो, नाही काही नाही आहे. जानकी विचारते, मग काही नाव वगैरे? तिचं नाव काय होतं? तो माणूस म्हणतो, तिचं नाव कांचन, कांचन दीक्षित. ऋषिकेश म्हणतो, असं कसं असू शकतं? मकरनचं नाव तर कुलकर्णी होतं ना आडनाव, मग हे असं कसं? तो माणूस म्हणतो, अहो तिचं लग्न झालं असेल आणि मला काही माहिती नाही. मला वकिलांनी पेपर दिले आणि मी तिला नेऊन दिले, बस. मला बाकी पुढचं काहीच माहिती नाही. ऋषिकेश जानकी त्याला थँक्यू म्हणून निघत असतात. तो माणूस म्हणतो, तुमच्याकडे काही पैसे असतील तर द्या ना. माझ्याकडे अजिबात पैसे नाही. ऋषिकेशकडे होते नव्हते ते सगळे पैसे तो काढून देतो आणि तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.